आज बघा तुम्ही आम्ही मागच्या वेळी महबूबला पब्लिकनी टाकला होता डाव्या साईडनी बरोबर। आज कुठेतरी डोकानी बंटीनी घेतला आज आपला बैल पब्लिकनी पलवायचा। 22 तारखेला 3 फेऱ्यालाच पलवायचे शिवाय आणि लक्ष स्वतःची गाडी पलवायची पण लवकरच लक्ष आणि मथुर ही जोडी लवकरच दिसणार प्रेक्षकांसाठी। आम्ही 3 फेऱ्यात पडलो नाही पण आम्ही बिंजोरला कुठेतरी आमच्या बैलांना नाव कमवून ठेवले। तर आणि लक्षाचं असं आहे 2 महिन्यातून कारण आहे तर तुम्ही 4 महिन्यातून काढा बैल तेवढाच पळणार कुठेच नाराज नाही करणार। अजून परत 3 वर्ष आली बैल पळतोय त्याला कुठल्याही खांदी टाकला तरी तो एकदम सरळच पळतोय आणि तरी बैलांना दाखवून दिलं की आम्ही 4ही खांदी पळू शकतो। तर नमस्कार मित्रांनो, तर भरपूर दिवसांनी आपले व्हिडिओ आलेले आहे। नक्कीच विषय थोडा वेगळाच आहे कारण की आपल्या भिवंडीमध्ये बिंजोडच्या शर्यत होत्या आणि त्यामध्ये आपण आज तुफानी फेरा असा बघितला आपला छोटा लक्ष चिंचवलीचा आणि महबूब 3000चा। नक्की सुंदर असा फेरा होता। चला आता अक्षय भाऊंशी बोलूया आणि आजच्या फेऱ्याबद्दल आणि आजच्या मैदानाबद्दल माहिती घेऊया। नमस्कार अक्षय भाऊ। नमस्कार। काय सांगाल छोटा लक्षाबद्दल कारण की भरपूर गॅप नंतर जसं की आपल्या इथं पावसाला स्टार्ट होण्याआधी या पावसाळ्याच्या आसपास आपण एक फेरा बघितलेला तेव्हा पण महबूब आणि लक्षातच होता ना आणि त्याच्यानंतर डायरेक्ट आपण आज बघतोय। तर काय सांगाल आजच्या फेऱ्याबद्दल? ना आम्ही मदन बोरजवळ इथे गेलो होतो घाटावरती तेव्हा मैदान कॅन्सल झाला होता। तेव्हा आम्ही पाल्याचा बादल आणि गाडी पलवायची होती बिंजोडला तेव्हा आम्ही मैदान कॅन्सल झाल्यामुळे आम्ही 2 फेरे मारले होते। त्याच्यानंतर बैलाला बरीच विश्रांती भेटली। 9 तारखेला 13 तारखेला मथुरमध्ये नियोजन होता परंतु आम्ही कुठेतरी लेट फोन केल्यामुळे रावदाचं नियोजन झाला होता तरी बैल आम्हाला होता की काही कारणास्तव आम्ही कॅन्सल केला। त्याच्यानंतर काना शेठ आमचे चांगले मित्र आहेत त्यांनी आम्हाला एक फोन केला का फेरा टाकायचा का तर आपण बोललो 13 तारखेला जर आपला बैल वरती नाही जात तर आपण कुठेतरी बंटीला सांगितलं आपण बैल फ्री करून घेऊ कारण आज चांगली पाठी आहे म्हणजे कुठे मुंबईमध्ये एवढी कडक पाठी नाही थोडाफार चिखल आहे पण चांगली गाडी पळाली आणि आज बैल पहिल्यांदा सर्वांचं लक्ष लागलं होतं का पब्लिकला बैल पळेल का तर आमची पण इच्छा होती पहिल्यापासून का बैल कधी घाबरला नाही। मथुरमध्ये जेव्हा फेरे टाकले ना आपण तेव्हा बैल कधीच घाबरला नाही पब्लिकला पण आज कुठेतरी बैलांना दाखवून दिलं का आम्ही 4ही खांदी पळू शकतो। काय मनामध्ये भीती वगैरे होती का कारण की आपण पब्लिकच्या साईडने आज पळत होतो फेरा टाकण्यासाठी तर काय भीती वगैरे होती? मनामध्ये कधीच लक्षाची भीती नसते कारण बैल अजून परत सुद्धा बी कधी तास पकडला ना बैल अजून परत 3 वर्ष आली बैल पळतोय त्याला कुठल्याही खांदी टाकला तरी तो एकदम सरळच पळतोय आणि आज जे आमचे मागच्या वेळी स्वप्न पूर्ण होते महबूबमध्ये बरेच जणांचे स्वप्न आहेत पळायचे ते आम्ही आज कुठेतरी ही गाडी पण आता बघायला भेटेल कारण लक्ष जर पब्लिकनी पळला तर इतके स्पीडचाच बोलत होतो आम्ही आता पब्लिक पण टाकू शकतो कारण आज पब्लिकनी जर लक्ष पळला तर ही गाडी नक्कीच बघायला भेटेल। आज डोल्याचं पारणं फिरण्यासारखी गाडी पळली कारण प्रेक्षकच बोलत होते आम्ही काय बोललो नाही। रस्त्यातून जेव्हा येत होतो तेव्हा लक्ष पब्लिकनी कुठेतरी कुणाला पब्लिकला नाही डचकता कुठेतरी चांगला पळाला आणि एक सर्वांची मनं जिंकली आज। आणि मी बघत होतो आपले शर्यत जुंपण्याआधी थोडाफार मस्ती करत होता लक्षात ते नक्की काय विषय त्याचा? नक्की विषय असा म्हणजे बैल एवढा फ्रेश होता ना तुम्हाला सांगू मी बंटीला पहिलेच बोलवतो आज बैल चांगला पळेल कारण बैल जेव्हा आम्ही 2 दिवसापूर्वी चालवायला नेला होता 2 ते 3 किलोमीटर बैलाला रनिंग असते कारण त्याच्यानंतर आम्ही पवायला नेत नाही बैल बुरल्यापासून पण बैल जेव्हा चालवायला नेला होता तेव्हा त्यांनी 10-15 वेळा 2 किलोमीटरवरती 4-4 टंगऱ्या उरून म्हणजे बैल एकदम म्हणजे फ्रेश एकदम मजेत चालत होता। त्यानंतर मी बोललो आज कुठेतरी बैल चांगलाच पळेल कारण आज बऱ्याच विश्रांती नंतर आणि लक्षाचं असं आहे 2 महिन्यातून कारण आहे तर तुम्ही 4 महिन्यातून काढा बैल तेवढाच पळणार कुठेच नाराज नाही करणार। आणि पावसाळ्यामध्ये कशी तयारी चालू होती आपली बैलाची कारण की मैदानं वगैरे बंद होती तर मग तेव्हा आपण तयारी कशी करत होतो? पावसाळ्यामध्ये तयारी म्हणजे अशी का आम्ही पोहायला नेतात ना तुम्हाला पहिले सांगितलं आम्ही बैल 2 ते 3 किलोमीटर चालवतो 2 दिवसाला 4 दिवसाला आणि जर आपल्याला वाटलं का आता 1 महिना आपण बैल काढायचा नाही तर बैलाला विश्रांतीनंच जरा ठेवतो कारण आरामात ठेवतो। जर बैल काढायचा तर 10-15 दिवसाआधी तयारी चालू करतो बंटीचा फोन असतो का अशा मैदानाला गाडी पळवायची। आता आमचं नियोजन चालले स्वतःची गाडी पळवायची शिवाय आम्ही नवीन वासरू घेतले त्या दिवशी आमचा 4 नंबर आला चिखल्याचा तेजा होता आमचे विनोद शेट गरकरी यांचा तेजा होता नवीन वासरू आज आम्ही घाटावरती लक्ष आणि कुठेतरी मार्क आला सेमीला पण आमची इज्जत त्यांनी ठेवली फायनलला शिवायनी। आज 22 तारखेला नियोजनाची आमची दाव सगळी बंटीवरती आहेत। आता कुठेतरी बंटीनी जर नियोजन झालं चांगलं तर मग आम्ही 22 तारखेला स्वतःची गाडी पळवायची। शिवायबद्दल काय सांगाल कारण की नवीन वासराने तुमचं नाव चांगलं केलेलं आहे गुलालात तुम्हाला ठेवलेलं त्याबद्दल काय सांगाल? शिवायनी म्हणजे स्वप्न होतं पोरांचं का गटाला आपली गाडी पळवायची लक्षाची पण लक्ष घरी असताना शिवाय आमचं नाव चालतोय घाटावरती ते अभिमान आहे मी त्या बैलावरती आणि आज लक्षात बघतो आम्ही त्याच्यामध्ये कारण लक्षासारखा स्पीड आहे त्याला आणि रागात पळतो बैल। आज कुठेतरी चिखल्याच्या तेजामध्ये गाडी एवढी चांगली पळाली फायनलला 4था नंबर आला काय हरकत नाही गुलालामध्ये गाडी राहिली पण आता कुठेतरी लक्ष आणि ती गाडी पण आमची चांगलीच पळेल आणि ती गाडी वरतीच नाही तर मुंबईमध्ये आता स्वतःचा साथ बघायला भेटेल कुठेतरी रोमन आहे त्याच्या पाठी पण त्या शिवाय आणि लक्ष कुठेतरी बघायला भेटेल कारण आता लक्ष जर पब्लिकचा भिताड बनू शकतो तर मग तो आतमध्ये पळू शकतो। बघू आता पुढे आमचं म्हणजे येणाऱ्या टाइमात आपल्याला घरचा साथ म्हणजे पुढच्या सीझनला घरचा साथ बघायला भेटणार आहे। आणि आपण बघतोय महबूब सोबत आपण
फेरे टाकतोय, काही जोडी आपल्याला बिनजोडमध्ये पलताना दिसेल का? आज बघा तुम्ही, आम्ही मागच्या वेळी महबूबला पब्लिकनी टाकला होता डाव्या साईडनी, बरोबर. आज कुठेतरी डोकानी बंटीनी घेतला, आज आपला बैल पब्लिकनी पलवायचा, तर कुठेतरी महबूबचा खान दिला, आज लक्षाला उलटा खान टाकला. प्रत्येक वेळी मथुरमध्ये असो, दुसऱ्या बैलामध्ये असो, डाव्या कांदी बैल पलतोय, उजव्या कांदी पलतोय, आतनं पलतोय, की कुठेतरी आम्ही ही गाडी जुलवायची या ध्यायाने आज उतरलो आणि कुठेतरी पब्लिकला टाकला. आणि आज सर्वांचं म्हणजे डोल्याचे पारणे फिरणार की गाडी पडली आणि आज म्हणजे कुठेतरी ही गाडी लवकरच दिसेल बिंजोरला, असं स्वप्न दाखवलं. आणि आपण बघतोय मथुर आणि लक्षा या जोडीची खूपच चर्चा होती आणि त्याच्यानंतर आपल्याला चांगलासा प्रतिसाद देखील भेटलेला, त्याबद्दल काय सांगाल? प्रेक्षकांना तर ही जोडी नेहमीच आवडते, पण बैलाचा कुठेतरी 26 जानेवारीला आपला बैल पळाला होता तेव्हा दुखापत झाली होती, कोणाला दिसत नाही, पण लवकरच लक्ष आणि मथुर ही जोडी लवकरच दिसणार प्रेक्षकांसाठी. कारण बऱ्याच जणांचे फोन येतात ही गाडी जुलत का नाही, तर ही गाडी लवकरच जुलणार. 13 तारखेलाच गाडी जुलणार होती, आम्ही कुठेतरी नियोजन नव्हतं 13 तारखेचं. राहुलदादांनी म्हटलं का 2 बैलांना बैल होता, पण आम्ही कुठेतरी मागे घेतला. 13 तारखेला पळून झाल्यावरती त्याच्यानंतर नक्कीच लक्ष आणि मथुर दिसणार, कारण ही गाडी अपराजित गाडी आहे आणि चांगलीच गाडी पळते, त्याच्यानंतर काही शंकाच नाही. आणि आता पुढची वाटचाल कशी असणार आहे लक्षाची? पुढची वाटचाल म्हणजे आम्ही जेव्हा बिंजोरचं मैदान असो, जेव्हा गटाचं मैदान असो, जर आम्हाला मैदान आवडला तर आम्ही नक्कीच बंटी बोलला ज्या मैदानाला न्यायचं त्याच मैदानाला नेणार. कारण जर बंटी बोलला या मैदानाला न्यायचं नाही तर आम्ही बैल काढत नाही, कारण आज आम्ही कुठेतरी बैलाला आरामात ठेवून पण बैल बिंजोरला पण आरामातच करतोय. कारण कुठेतरी आज आपला मुंबई चालू होतोय, त्याच्यानंतर मग बैल जर आपण जास्ती पलवला पावसाळ्यामध्ये तर पुढे आपल्याला कुठे ती दिक्कत नाही हवा कमबॅक करण्यासाठी. त्याच्यानंतर आम्ही आरामात ठेवून बैल एक व्यवस्थित त्याच्या रणनीतीनुसार चालतात. बैल घरी असल्यामुळे कोणी भेटणार नाही का बैल घरी आहे, कारण बैलाची फिटनेस बघा, कारण बैलाला तसाच सराव चालू असतो आणि जेव्हा बंटी बोलेल तेव्हा बैल निघतो. आणि 3 फेऱ्यांमध्ये आपल्याला आपला बैल बघायला भेटेल का? नक्कीच 22 तारखेला 3 फेऱ्यालाच पळवायचे, शिवाय आणि लक्ष स्वतःची गाडी पळवायची आहे. बघू आता स्वतःचा घरचा साथ कसा पळतो. अक्षय दादा काय सांगशील, आपल्या पाठीमागे आपण बघतोय की भरपूर तुम्हाला मित्रपरिवाराचा प्रेम भेटते, त्याबद्दल काय सांगाल? आज मित्रपरिवाराचं प्रेम म्हणजे तुम्ही बघता लक्षा मुलेच, आज आमची विक्की गुलवी, एक विक्की आमचे चांगले मित्र आहेत. आज आमची मैत्रीला जेव्हा लक्ष पण नव्हता तेव्हा चिक्क्या उतरायचा, सचिन कालेचा यांच्या नावाने चिक्क्या उतरायचा, तेव्हा आमचे स्वप्न होते चिक्क्यामध्ये पळायचं. ते आज कुठेतरी लक्ष पण आपला चिक्क्यासारखा पळून आज मोठं गेलं आणि आज नाव करतोय. एक मित्र कसा असावा तर विक्कीसारखा असावा. आज तुम्हाला सांगतो मी, कारण आज विक्कीला मी फक्त टेम्पोमध्येच दिसलोय, तर आज या अड्ड्यामध्ये येणार पण नव्हता, पण तरी तो मना बघून फोन केला पहिला का तुला नाश्ता आणू काय, आणू पोरांना काय आणू का. आज भावासारखे सर्व मित्रपरिवार भेटले. आज विक्की बघितलं असेल तो स्वतः कुठेतरी चालला होता तरी आज लक्ष आला तर मैदानामध्ये आला. म्हणजे प्रेम आम्हाला लक्षाने कमवून दिले. कुठेतरी आम्ही गेलो, जर घाटावरती असो, मुंबईमध्ये असो, कुठल्याही क्षेत्रात गेलो तर आमचे मित्रपरिवार कुठे बी आज दिसलो तर येतात. असेच प्रेम असू दे विक्की दादा. आणि या सर्वांचं सांगतो तुम्हाला, आज बैल आला तर सर्वजण म्हणजे आज मन असं भरून आला. कुठेतरी आमचे बी स्वप्न होते का टॉपमध्ये पळायचं, कुठेतरी आपल्या बैलाचं नाव झालं पाहिजे. तर आज तुम्ही सांगता बैल जेव्हा टेम्पोच्या उतरलं बी नव्हता तरी लोकांनी ओळखला का छोटा लक्ष आला, म्हणजे तिथंच आमचं मन भरून आलं का आपल्या बैलाने भरपूर नाव केलंय. आज कुठलेच स्वप्न बाकी ठेवले नाही. आम्ही 3 फेऱ्यात पडलो नाही, पण आम्ही बिंजोरला कुठेतरी आमच्या बैलांनी नाव कमवून ठेवले. आज 3 फेऱ्यामध्ये पण कुठे दिवस गेले नाही. आज बैल सर्व स्वप्न पूर्ण करणार आहे. आणि तुम्हाला सांगतो आज या अनुराग गणेश भंडारी चिंचवली, सेवन स्टार ग्रुप सिद्धी करवली आणि सोनिया ग्रुप चिंचवली या नावाला एवढं यश आहे ना. आज वासरू आमचा शेवट तिकडे वरच्याच नावाने पळव होता, तेव्हा बैल वारंवार हरत होता, पण आज पहिल्याच नावाने वासरू शिवाय पळवला आणि कुठेतरी फायनलला ठेवला आणि चांगलं नियोजन केलं बंटीनी. आज 3 फेऱ्यामध्ये कुठेतरी लक्ष जरी घरी असला तुम्हाला सांगतो तरी प्रेक्षकांचे फोन येत होते का शिवाय कधी घेतला. तर कुठेतरी बंटीचं नियोजन आम्ही कधी वाया गेला नाही, जाणार नाही, कारण आम्ही ज्या चुका केल्या त्या आम्ही सुधारत असतो. जेव्हा आम्ही 15 दिवसात निघतो, 10 दिवसात निघतो, मी नियोजन टॉपचाच असतो बंटीचा. आज कुठेच नियोजन चुकला नाही, याच्या पुढे पण चुकणार नाही. कारण बघा बैल कदाचित जर बैला जर बेमार असलं काय असलं तर आमच्या दोघांच्या मनात नाही का बैल काय सांगू शकत नाही, पण या वर्षामध्ये बंटीने एवढं छान नियोजन केलं ना का कुठेतरी म्हणजे आज बैलाचं नाव, आमचं नाव, सेवन स्टार ग्रुप असेल, सोनिया ग्रुप असेल, हे सर्व ग्रुप आणि मित्रपरिवाराची साथ असून आज बैल पुढे चालले. आज तुमच्या मुले पण आज तुम्ही पहिले फोन केला, बैल अड्ड्यामध्ये पण नव्हता तरी तुमचा फोन आला का बैल अड्ड्यामध्ये आले, हेच आम्हाला पाहिजे. आज बैल पळतोय, उद्या नाही पळणार हे सांगू शकत नाही, पण आज मित्रपरिवार आपले जे जोडले तेच आपले एक पुढे जाण्याची एक आहे. आज लक्षाच्या धावणीवरती दुसरा बैल आज शिवाय तयार होतोय, त्यानंतर दुसरं होईल, पण आज मित्रपरिवाराची साथ नसली तर काहीच करू शकत नाही. आज आम्ही तुम्हाला खऱ्या अर्थाने सांगतो 3 भाऊ आम्ही काहीच करू शकलो नाही 2 बैल आणायला, कारण 1 तास निघाला गेला बंटीचा बोल होता एवढा टाईम झाला, कारण लेकरं आणा बैल आणा पोरांशिवाय खेळणं. आज पूर्ण आमचा ग्रुप नव्हता सोन्या ग्रुप, तर कुठेतरी आम्हाला याला लेट झाले, पण
परमेश्वराने आम पाणी लेट आल्यामुळे चांगला फेरा झाला आणि आज प्रेक्षकांची या लक्षावरती भरपूर प्रेम आहे आमचं. 7 स्टार ग्रुप सिद्धिगरवले आणि सोन्या ग्रुपचं चिंचवली यांचं भरपूर प्रेम आहे. कारण का आपण बघतोय चिंचवली गावाचं नाव कुठेतरी पुढे करते आपल्या छोट्या लक्षात, त्याबद्दल काय बोलाल? चिंचवली गावाचं बी नाव करतो छोटा लक्ष्या भरपूर आणि सिद्धिगरवले गावाचं बी नाव मोठं करतो. कारण की दोन्ही गावाच्या नावावरती पळणार बैल छोटा लक्ष्या हा भरपूर चर्चेत आहे. हा लोकांना बी माहीत आहे. बरोबर आहे. कारण की आपण बघतोय बिनजोड बोलल्या 3 फेऱ्यांचं बोललो, दोन्हीकडे पण आपलं आता छोटा लक्ष्य नाव करत आहे आणि येणाऱ्या टाइमात देखील भरपूर असं नाव करेल.